हो. मागचे काही 1-2 हफ्त्यामध्ये काही दरोडे आणि काही जबरी चोरी आणि घरफोडी सिटी शहरामध्ये झाले होते. त्या अनुषंगाने आम्ही LCB टीम आणि नाईट गस्त पूर्ण टीमला आम्ही अलर्ट केले होते. नाईटला आम्ही जास्त टीम लावून हायवे पेट्रोलिंग आणि इकडं शहरामध्ये पूर्ण पेट्रोलिंग पण आम्ही गस्त लावले होते, जेणेकरून हे जे क्रिमिनल्स आहे त्यांना एक प्रिव्हेंटिव्ह होईल. आणि सेकंड आम्ही डिटेक्शनसाठी स्पेशल टीम LCB टीममध्ये केली होती आणि पोलीस टीमला पण होते. LCB टीमला काल सक्सेस भेटलेले आहे. एक जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे ओपन झालेले आहे. 2 आरोपी आज आम्ही ताब्यामध्ये घेतलेले. काही CCTV फुटेज व्हायरल झाले होते, काही व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडियामध्ये पण व्हायरल झाले होते. त्या अनुषंगाने एक चांगली गोष्ट आहे की ते फुटेज आम्हाला आमच्यापर्यंत आलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला आरोपी क्रिमिनलपर्यंत पोहोचून आज ते सगळं गुन्हे उघडकीस आलेले आहे. सेकंड तुळजापूरमध्ये पण एक दरोडा झाला होता. त्याच्याही 5 आरोपी आम्ही आमचं नाईट गस्त एक टीम त्यांनी रेड हँड पकडले. तिथून गावातून अलर्ट आला होता तुळजापूर शहरामध्ये आणि तिथून आमचा टीम लगेच तिथं हायवेला जाऊन त्यांना अडून त्यांना डायरेक्टली पकडले. 1-2 जणला पकडले. नंतर बाकी लोक इथे निष्पन्न झाले. एकंदरीत जे सोशल मीडियामध्ये चालू होतं की थोडं वातावरण थोडं क्रिमिनल्स रात्री फिरतात आणि पोलिसांचं गस्त नसते, तर ते सगळं आम्ही दुरुस्त करून व्यवस्थित पेट्रोलिंग आणि एक सेकंड चांगलं गोष्ट आहे की पूर्ण शहरामध्ये आमचं CCTV आता कव्हरेज झाले. 120 टोटल कॅमेराज आमचं कंट्रोल रूमला आम्ही घेतलेले आहे, जेणेकरून आम्हाला कुठेही बाहेरचं क्रिमिनल आला, गाडीनी आलं, कोणताही चौकनी आलं तरी आम्हाला तिथं कॅमेराज कव्हरेज लाईट पण आहे. तर नाईटला पण आमचा नाईट विजन कॅमेराज हे कॅप्चर करून हे क्रिमिनलपर्यंत आम्हाला पोहोचायचा प्रयत्न झालेला आहे. शहरात ज्या चोऱ्या झाल्या त्या आणि आज जे आरोपी पकडलेत त्यांचा काही संबंध आढळून आलेला आहे का? हो, ते सांगतो की जे जबरी चोरी झाला होता, 2 पारधी लोक होते, आणखी 2 लोक निष्पन्न झालेले आहे. तर हे सराईत क्रिमिनल्स आहे, ते आमच्या रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहे. त्यांच्यावरती ऑलरेडी बरेचसे गुन्हे आहे. तर हे सगळं केसेस उघडकीस आणतील. शहरामध्ये वृद्धांना महिलांना लुटमार करून प्रकार घडलेला आहे, चालू आहे. टू व्हीलरवर येणे, चेनवरून निघून जाणे, अशा प्रकारे दिवस घडत आहेत. आपण नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना आम्ही आव्हान हेच करतो की नाईटला आमचं पोलीस टीम असते. काही ठिकाणी ग्रामीण भागात पण असं केसेस झाले आणि आम्ही ते सगळं ग्रामपंचायतला अपील केले होते. त्यांनी पण CCTV बसवले आहे. घाबरायचं काही कारण नाही आहे. CCTVमुळे आम्हाला एव्हिडन्स भेटते, बट त्याचं एक अदर साईड आहे की ते CCTV फुटेज पब्लिकला पण भेटते आणि कधी कधी भीती निर्माण होते. भीतीचं काही कारण नाही आहे. सगळं पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि हे प्रिव्हेंटिव्ह प्लस आमचं डिटेक्शन, हे सगळं क्रिमिनल पकडल्यानंतर हे नक्की हे सगळ्या चोरीमध्ये थांबतील. सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की कुठेही काही अडून आलं तर आमचा डायल 112ला फोन करा, आमच्या कंट्रोल रूमला फोन करा, आमचं टीम तात्काळ तुमच्याकडे येतील. हे जे 2 आरोपी पकडलेले आहेत ते मूळचे रहिवासी इतर ठिकाणचे आहेत, पण सध्या ते शहरातच राहत होते. तिथल्या ज्या ठिकाणी राहत होते त्या घरमालकांनी पोलीस स्टेशनला कळवलं नाही किंवा इतर जे घरमालक आहेत एखादा नवीन भाडेकरू आल्यानंतर कळवत नाहीत. अशा प्रकारामुळं घटना घडू शकतात का किंवा पोलीस प्रशासन त्याला काय कसं आवाहन करणार आहे घरमालकांना? हां, मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करायचं की आम्ही काही पब्लिश करणार आहे, क्रिमिनलचा डेटा पब्लिश करणार आहे आमच्या वेबसाईटमध्ये. तर ते बघून तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड कधी तुम्ही रेंटवरती देत असणार तर ते आमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या असं मी विनंती करतो. आणि कुठेही तुम्हाला संशयित आला की हे क्रिमिनल आहे काय आहे, आमचं DSP मार्फत व्हेरिफिकेशन करू आणि त्यांचं तुम्ही त्यांना घर भाड्याने द्या असं मी आवाहन करतो. हे सराईत गुन्हेगार आहेत का? हो, रेकॉर्डवरती आहे, सराईत गुन्हेगार आहे. किती मोठी माल सापडला सर? टोटल आता एक चेन, एक गाडी आणि 15,000चं कॅश.
सर हे पारधी पिढीवरील आरोपी आहेत अशी माहिती आहे. हो हो आपला एक उपक्रम आहे पारधी समाजाचा, त्यालाही चांगला रिस्पॉन्स मिळतोय, पण परत त्याच समाजातील एखादे आरोपी सापडत आहेत. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? हे जे पहाट प्रोग्राम सुरू केले होते ह्याचा चांगला रेस्पॉन्स आहे. हे जे पहिले 200-300च्या वरती आमचा डेटाबेस होता आणि आम्ही लगभग आता आदिवासी डिपार्टमेंट बाकी डिपार्टमेंट मार्फत हे मोस्टली सगळ्यांपर्यंत आम्ही ते योजना असतील हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. बट आणखीही काही पारधीज आहे ते आणखी सुधारले नाही आहे. बट त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई करून काही केसेसमध्ये आम्ही MPDA पण केलेलं आहे, काही हद्दपार केलेलं आहे. जे सुधरत नाही त्यांना आम्ही कायदे आणि जे कडक सेक्शन्स आहे ते टाकून आम्ही त्यांना सुधारायचा प्रयत्न करू. धन्यवाद.